शुभ सकाळ सगळ्यांना. आज आदतचं महाराष्ट्र केसरीचं मैदान नागठाणे या ठिकाणी होतंय आणि त्या मैदानामध्ये किती गट पळणार आहेत, कोणत्या गटात कोणते नंदी पळणार आहे बघूया. बकासूरची चिठ्ठी निघाली या बरं का. आणि किरणप्पा शालगाव कालगावकरांची सुद्धा चिठ्ठी निघाली आहे. गर्णिकेकरांच्या राजाची सुद्धा चिठ्ठी निघाली. बघूया कोणत्या गटात कोण आहे ती. गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला आरफळकरांचा तुफान पळताना दिसेल. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला बलमा 302 हा नंदी पळताना दिसेल. तसेच त्याच गटामध्ये सर्जा आणि सरदार बोरगावकरांचा एक नंदी ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला पिल्या ग्रुप कुमठे यांची चिठ्ठी आहे. आदत किंग काशी सुद्धा त्याच गटामध्ये पळेल. गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला सूर्या आणि सम्राट ही जोडी पळताना दिसू शकते. गट क्रमांक 5 मध्ये पैलवान हा नंदी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये नाशिककरांचा शंभू पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये अच्युत ड्रायव्हर रेटरेकरांची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला वजीर पळताना दिसेल मिलिटरी ऑप्शनकरांचा. थैमान पळेल वैरणेकरांचा आणि पिस्तूल आणि गजा यांची सुद्धा चिठ्ठी त्या गटात आहे. गट 7 मध्ये आपल्याला रावण आणि पिस्तूलची जोडी पळताना दिसेल. रायफल आणि बाजीची सुद्धा जोडी त्याच गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला वजीर पळताना दिसेल. तसेच त्याच गटामध्ये आदत किंग सर्जा पळेल आणि शंभू सुद्धा त्याच गटामध्ये पळेल. गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला चेटूक हा नंदी पळताना दिसेल आणि आदत किंग सर्जा त्या भोला आदत त्या गटामध्ये पळताना दिसेल आणि देवा मण्या पळेल देगावकरांचा. गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला महिब्या 72 आपल्याला पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या नावाने चिठ्ठी आहे. त्यांचा नंदी कोणता पळतोय बघूया. गट क्रमांक 11 मध्ये आपल्याला सुंदर फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे. त्याच गटामध्ये नाचा आणि पक्षाची जोडी पळेल आणि त्याच गटामध्ये महाकाल सुद्धा पळेल. गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला राणा पळताना दिसेल. येडा शंभू पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये शंभू आणि नकऱ्या नागठांची जोडी पळताना दिसेल आणि शुगर सुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्ये आपल्याला सर्जा पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये शंभू आणि नंद्याची जोडी पळताना दिसेल. 13 नंबर गटामध्ये घाणंदकरांची चिठ्ठी आहे. 14 नंबर गटामध्ये गब्बर पळताना दिसेल. 15 नंबर गटामध्ये मार्शल आपल्याला पळताना दिसेल. त्याच गटामध्ये आदत किंग पाखऱ्या पळताना दिसेल. गट क्रमांक 16 मध्ये सासपडकरांचा आदत किंग सुंदर पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये गब्बर हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 17 मध्ये गर्णिकेकरांचा राजाच्या नावाने चिठ्ठी आहे. त्याच गटामध्ये किरणप्पांच्या नावाने चिठ्ठी आहे. भारत पळण्याची दाट शक्यता आहे. तसेच त्याच गटामध्ये स्पायडर सुद्धा पळेल. गट क्रमांक 18 मध्ये आपल्याला कुसवडेकरांचा शंभू पळताना दिसेल आणि नागठाणेकरांचा राजा पळताना दिसेल. 19 गटामध्ये मिजाज पळेल चंद्रेकरांचा आणि त्याच गटामध्ये नागठाणकरांचा सरदार सुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 20 मध्ये बाळ्याभाई हा नंदी पळताना दिसेल. चिक्या सुद्धा पळताना दिसेल आणि मोन्या चिंचनेरकरांचा मोन्या हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला नागठाणकरांचा बाळ्या पळताना दिसेल आणि कावार हा नंदी, ह्या दोघांच्या मध्ये लढत बघायला मिळेल. गट क्रमांक 22 मध्ये आपल्याला एक्का पळेल पुसरणीकरांचा. मुळगावकरांचा चिक्या पळेल आणि सर्जा आणि राया यांचे सुद्धा लढत होईल त्याच गटामध्ये. गट क्रमांक 23 मध्ये आपल्याला बाजी हा नंदी पळताना दिसेल. 24व्या गटामध्ये राणाची चिठ्ठी निघालेली आहे. 25व्या गटामध्ये चित्ता आणि शंभू पळताना दिसतील. बलमा ग्रुप वजीर बलमा ग्रुप यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 26व्या गटामध्ये मोठेवाडीकरांचा चिक्या पळेल. चिमण्या आणि माणिकची सुद्धा जोडी त्याच गटामध्ये पळेल. 27व्या गटामध्ये गजाभाई पळताना दिसेल आणि रायफल सुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 28व्या गटामध्ये राया हा नंदी पळताना दिसेल. तसेच पिंट्या लक्षा ग्रुप यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि तसेच शंकर फॅन्स यांच्या सुद्धा नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 28 मध्ये. 29व्या गटामध्ये घोटचा बाजा पळेल. तसेच सुंदर फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 30 नंबर गटामध्ये सोमा डायव्हर तरढपकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 30 मध्ये. 31 नंबर गटामध्ये आपल्याला महाकाल आणि लाडूची जोडी पळताना दिसेल आणि नंद्या सुद्धा त्याच गटामध्ये पळेल. 32 नंबर गटामध्ये डॉन हा नंदी पळताना दिसेल. रायफल आणि वाजी निसराळकरांची जोडी पळताना दिसेल आपल्याला. 33 नंबर गटामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या नावाने चिठ्ठी आहे. त्यांचा सुंदर पळेल किंवा त्यांचा 2 नंदी आहे आदत मधला तो सुद्धा दिसेल. त्याच गटामध्ये आदत किंग लक्षा पळताना दिसेल आणि देवा सुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 34 नंबर गटामध्ये शंकर फॅन पारगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि जितू ड्रायव्हर यांच्या सुद्धा नावाने चिठ्ठी आहे. 35 नंबर गटामध्ये अच्युत ड्रायव्हर रेठरेकरांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि ओम्या डॉन हा सुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 36 गटामध्ये आपल्याला राणा पळताना दिसेल. 37 गटामध्ये आपल्याला मार्शल हा नंदी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये सुंदर आणि वीर हे तिघ जण पळताना दिसतील.
एकूण 38 गटामध्ये आपल्याला महेशप्पा कालगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे. तसेच कॅप्टन पळेल सासुर्वेकरांचा आणि त्याच गटामध्ये पिकअप आणि बाजा ही जोडी पळताना दिसेल. 39 गटामध्ये नाशिकचा शंभू पळताना दिसेल. गोडोलीकरांचा श्याम आष्टेकरांचा लकी पळताना दिसेल आणि मोठेवाडीकरांचा चिक्या पळताना दिसेल गट क्रमांक 39 मध्ये. 40 नंबर गटामध्ये बलमा आणि वजीरची जोडी पळताना दिसेल. घाणनकरांची चिठ्ठी निघाली. सुंदर 4x4 आणि महाद्या ही जोडी पळताना दिसणार आहे. 41व्या गटामध्ये फायटर पळताना दिसेल. देवा पळताना दिसेल. छोटा भीम पळताना दिसेल आणि नखऱ्या कावार हे सुद्धा पळताना दिसतील त्याच गटामध्ये. 42व्या गटामध्ये बैजा पळेल निनामकरांचा भिवा फॅन्स यांची सुद्धा चिठ्ठी आहे. तसेच आदत किंग लक्षा पळताना दिसेल. येडा शंभू सुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 43व्या गटामध्ये पिस्तूल आणि गजाची जोडी पळताना दिसेल. बलमा आणि चित्तर ही सुद्धा जोडी पळताना दिसेल आणि देगावकरांचा AK-47 सर्जा सुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 44व्या गटामध्ये फायटर पळताना दिसेल. तसेच त्याच गटामध्ये सोन्या डायव्हर यांची चिठ्ठी आहे. 45व्या गटामध्ये रुद्रा पळताना दिसेल. त्याच गटामध्ये चॉकलेट सुद्धा पळताना दिसेल. 46व्या गटामध्ये महाराष्ट्र केसरी वजीरच्या नावाने चिठ्ठी आहे. बघूया काय कोण तो पळतोय का दुसरा पळतोय नंदी त्याच्या नावाने. 47व्या गटामध्ये शंभू नावाचा नंदी पळताना दिसेल. 48व्या गटामध्ये पाखऱ्या पळताना दिसेल. शंकर आणि सुंदरची जोडी पळताना दिसेल. 49व्या गटामध्ये शिरसवडीकरांचा स्पायडर पळताना दिसेल. 50व्या गटामध्ये नंद्या पळताना दिसेल. बादल आणि सिंबाची जोडी पळताना दिसेल. नखऱ्या पळताना दिसेल आणि जादू सुद्धा पळताना दिसेल 50व्या गटामध्ये. 51व्या गटामध्ये स्वामी वजीर ची जोडी पळताना दिसेल नागठाणकरांची. तसेच त्याच गटामध्ये बंट्या आणि सर्जाची जोडी पळताना दिसेल आणि किरण अप्पा शालगावकरांची सुद्धा चिठ्ठी त्याच गटामध्ये निघाली. 52व्या गटामध्ये मादळ मुठीकरांचा शिखरा पळताना दिसेल. 53व्या गटामध्ये कांच्या पळताना दिसेल. तलवार आणि नाग्याची सुद्धा जोडी पळताना दिसेल आणि 54व्या गटामध्ये सुंदर हा नंदी पळताना दिसेल. हे होते नागठाणच्या आदत महाराष्ट्र केसरीच्या मैदानातील एकूण 54 गट. आता बकासूरची चिठ्ठी निघाली का नाही ही मी थोडंसं सांगितलं नाही. किरण शिरतोडे माझा जो चॅनेल आहे नवीन त्या चॅनेलवरती जावा. बकासूरची चिठ्ठी नागठाण मैदानात कुठं निघाली आहे, कुणाच्या नावाने निघाली आहे, पळू शकतो का त्या मैदानात बघा जाऊन.